पैलपाडा येथील सामाजिक वनीकरण अकोल्याची शासकीय रोपवाटिका फक्त नावापुरती शासनाची असून या रोपवाटिकेची निर्मिती विविध भ्रष्ट फॉर्म्युले वापरून करोडोची माया गोळा करण्यात पटाईत असलेल्या जिल्हा उपवनरक्षक क्षेत्राधिकारी व पैलपाडा रहिवासी सर्वेयर यांच्या सुपीक बुद्धीची आहे। सर्वेयर व त्याचे उपसरपंच शरद यांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव पास करून रोपवाटिका बनवून काका पुतण्याच्या परिवाराचा अमाप फायदा करून घेतला। काका शरद देशमुख यांचा मुलगा शुभमला ठेकेदार बनवून त्याच्या नावाने सामूहिकरित्या 3 मालवाहू पाणीवाहू टँकर घेऊन जिल्ह्यातील सर्व परिक्षेत्राचे कंत्राट तसेच मजूर पुरवठा कंत्राटी कामे अवैधपणे देण्यात येऊन कागदोपत्री एकाच दिवशी एकाच वेळेस जिल्ह्यातील वेगवेगळ्या जागी कामे झाल्याचे दाखवून बिले वसूल केले। काकांच्या अकोला येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या वैभवी व दिशा शरद देशमुख यांना सतत रोजगार हमीच्या कागदावर दाखवून पैसा उचलला आहे। त्यातही आश्चर्यकारक लहान मुलीला गावाबाहेर लांब एकांतात असलेल्या मसनवटीमध्ये एकटी कामावर दाखवली आहे। सर्वेयर विशाल शंकर देशमुख यांचे बंधू रवी यांनी कुरणखेड या गावात जेथे गावातील लोकांनाही जाणे शक्य नाही त्या बालाजी कृषी केंद्रातून कागदोपत्री खते कीटकनाशके संपूर्ण वनीकरण खात्याने खरेदी केले। दोन्हीही लायक पुत्र असताना 60 वर्षीय मातृश्री छाया शंकर देशमुख जॉब कार्ड MH001-081-001-348 10 जानेवारी 2017 रोजगार हमीमध्ये 200 रुपये रोजंदारीवर कामे करून पोट भरते। शंकर दिनकर यांचे शेत सर्वे नंबर 122 काटेपुडा नदीला व खंडारे यांच्या 123 2 ब लागूनच असलेले 7 एकर शेत एकरी 45,000 रुपये भावाने 3,15,000 रुपयाचे किमतीचे शेत विकत घेतले। रोपवाटिकेत बोरवेल खोदून त्यावर सौर ऊर्जा मोटर बसविली परंतु संपूर्ण यंत्रणा फेल झाल्यामुळे रोपांना पाणी देण्यात येत नाही। परिणामी रोपे वाटिकेतच जळाली। जळालेल्या रोपांच्या रोपवाटिकेजवळील लाखोंच्या संख्येने असलेल्या रिकाम्या पॉलिथिन बॅग त्यांच्या फोटोग्राफी व चित्रीकरण पाहूनच सिद्ध होते की रोप संवर्धन फक्त नाममात्र होऊन सर्व निधी ठरवल्याप्रमाणे वाटून खाल्ला जात आहे। वरिष्ठांनी विशद लक्ष देऊन यथायोग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा त्यांना सुद्धा न्यायालयीन बाबींना तोंड द्यावे लागेल याची दखल घ्यावी। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।